सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात। सुनेत्रा पवार पुढील आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाचा हा पदभार त्या पुढील आठवड्यात स्वीकारतील। तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानलेत। सुनेत्रा पवारांनी काय ट्विट केलंय पाहूयात। आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी। महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला। राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झालाय। आपल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। सुनेत्रा वहिनी धाडसी आहेत। त्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट केलंय पाहूयात। प्रसंग कठीण होता, पण ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे। शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही, मात्र अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील हा मला विश्वास आहे। राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल। भाजप आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।